हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. पशुपती व्रताची छोट्यातील छोटी माहिती. पूजा विधी. पशुपती व्रत 5 सोमवारचे असते. मध्येच एखाद्या सोमवारी एकादशी पडली असेल किंवा चतुर्थी पडली असेल किंवा एखाद्या सणाचे व्रत करत असेल किंवा नवरात्रीचे व्रत करत असेल किंवा तिथींचे व्रत करत असेल आणि त्या दिवशी सोमवार असेल तर आपल्याला विचार येतो की माझे पशुपतीचेही व्रत आहेत आणि सोबत एकादशीचेही व्रत आहेत, तर मी कोणते व्रत करू? तर त्यावेळेस आपल्याला पशुपती व्रत सोडून द्यायचे आहेत. त्या दिवशी तुम्हाला जोही उपवास असेल तोच करावा. चतुर्थी असेल, एकादशी असेल तर ते उपवास करावे. नवरात्री असेल तर नवरात्रीतला उपवास करावा. कोणताही उपवास तुम्ही करत असेल तर तो उपवास करावा. तर 5 व्रत पशुपतीचे असते, तर तुम्ही निश्चित करावे की मला ह्या सोमवारपासून पशुपतीचे व्रत करायचे आहेत. तर ध्यानात ठेवावे की त्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर खूप प्रेमाने पूजाची थाली तयार करावी. त्यामध्ये चंदन, अबीर, गुलाल आपल्याला ठेवायचे आहेत. रोली, चावल, मोली, गहू, पंचामृत, तुमच्याकडे जीही सामग्री असेल ती सामग्री ठेवायची आहेत आणि भगवान शंकरांचे पूजन करायचे आहेत. सकाळच्या वेळेस आणि भगवान शिवाचे पूजन करून आराधना करून प्रार्थना करावी की हे शिवजी, हे अवघडदानी, हे त्रिकालदर्शी, हे कैलाशी, अविनाशी, आजपासून मी पशुपती व्रत प्रारंभ केले आहेत. बाबा, माझे हे व्रत मी ह्या कार्यासाठी करत आहे. आपण स्वीकार करावे. बाबाला निवेदन करावे. पूजाचे सामान थालीमध्ये तेवढेच घेऊन जायचे आहेत जेवढे सकाळची पूजा आणि सायंकाळची पूजासाठी ही कामी येईल. वेगळे पूजाचे सामान सायंकाळच्या पूजेमध्ये ठेवायचे नाही. थालीमध्ये तेवढेच सामान ठेवावे की ते सकाळी आणि सायंकाळी कामी येईल अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि बाबाला निवेदन करून पूजाची थाली वापस घेऊन यावे आणि सायंकाळच्या वेळेस घरामध्ये गोड पदार्थ बनवावा. 6 दिवे ठेवावेत. हे पूजेच्या थालीमध्ये ठेवायचे आहेत आणि तुपाचे ठेवायचे आहेत. गोड प्रसाद घेऊन मंदिरात जावे आणि पूजन करावे. सायंकाळी भोले बाबांना स्नान करायची जरूरत नाही, पंचामृताची जरूरत नाही. सायंकाळी केवळ जल थोडेसे शिंपडावे आणि बाबांचे पूजन करावे. पूजन करून प्रसादाचे पहिले 3 हिस्से करावे. ते 3 हिस्से केल्यानंतर आपण दिवे लावावे. तर किती दिवे लावायचे आहेत? तर 5 दिवे लावायचे आहेत. तर पहिल्या सोमवारी एक दिवा लावत जावे आणि दिवा लावत्या वेळेस आपल्या हृदयातील इच्छा सांगावी. 5 दिवे पूर्ण झाल्यावर 6वा दिवा लावायचा नाही आहे. तो परत आपल्या थालीमध्ये ठेवायचा आहे. तो 6वा दिवा थालीतून उतरवून खाली ठेवायचा आहे, पण परत तो आपल्या थालीमध्ये ठेवायचा आहे. प्रसाद 2 हिस्से मंदिरामध्ये ठेवायचे आहेत आणि 1 हिस्सा थालीमध्ये आणायचा आहे. पूजन करून बाबाला निवेदन करून वापस यावे. सायंकाळी जेव्हा घरामध्ये प्रवेश कराल तर आपल्या उजव्या हाताने आपल्या घराच्या दरवाजामध्ये तो दिवा प्रज्वलित करावा. तिथेही शिवजीला प्रार्थना करावी. माझे हे कार्य आहे ते सफल करावे. बाबाला निवेदन करून घरामध्ये प्रवेश करावे. जेव्हा आपण भोजन करायला बसाल तेव्हा सगळ्यात पहिले जो प्रसाद घेऊन आले आहेत तो प्रसाद पहिला खावा. तो प्रसाद तुम्ही कोणालाही द्यायचा नाही. तो प्रसाद तुम्हीच खायचा आहे. त्यामुळे जेवढा खाणार आहे तेवढाच घेऊन जावे. तर सगळ्यात पहिले प्रसाद खावे, त्यानंतर भोजन करावे. तर ह्या व्रतामध्ये आपण सकाळी फलाहार करू शकतो आणि सायंकाळी भोजन करू शकतो. भोजनमध्ये हे जरुरी नाही आहेत की गोडच खाल्ले पाहिजे. आपण नमकीन भोजनही करू शकतो. तर गोड कधी खायचे आहेत? तर सायंकाळी आपण जो प्रसाद घेऊन आलो आहेत पहिला तो प्रसाद खायचा आहे आणि त्यानंतर भोजन आपण कोणतेही करू शकतो. त्यामध्ये देखावा करू नये आणि भोजन करावे. असेच 5 सोमवार करावे. तर 5वा जो सोमवार येईल त्यामध्ये एखादे सोमवार सुटलेही असेल तर व्रत करावे, पूजन करू नये. जसे की मासिक पाळी आली असेल
किंवा कार्य आले असेल तर त्यामध्ये पूजन करू नये, फक्त व्रत करावे. जेव्हा 5वे व्रत राहील तेव्हा त्या 5व्या सोमवारी आपण सकाळी आणि सायंकाळी पूजा कराल तेव्हा भगवान भोले बाबांना 108 वस्तू आपण अर्पण कराव्यात. आपण कोणत्याही 108 वस्तू अर्पण करू शकता. मूग, तांदूळ, बेलपत्र, फुलाच्या पाकळ्या कोणतेही तुम्ही अर्पण करू शकता आणि एक श्रीफळ म्हणजेच नारळ 11 रुपये त्यावर ठेवून भगवान शिवाला निवेदन करून घरी यावे. दिवा लावावे आणि बाबाला निवेदन करून प्रसाद ग्रहण करावे. नियमाने केले तर 5 सोमवारमध्ये आपले काम होईल. ही भगवान शिवजींची कृपा आहे. पशुपती व्रत करण्याआधी जर आपल्याला एखाद्या कामासाठी संकल्प करायचा असेल तर पशुपती व्रताचे हे संकल्प घेतले जाते. समजा तुमचे एखादे काम अडकून पडले असेल आणि सोमवार यायला 2-4 दिवस बाकी असेल आणि तुम्हाला ते काम झालेले हवे असेल असे वाटत असेल तर तुम्ही मनापासून बोलावे की मी पशुपती व्रत करेल. बाबा तुम्ही माझे हे काम सफल करा. तर त्यासाठी सफेद पुष्प आणि एक तांदूळाचा दाणा जर तुमच्या हातामध्ये आहेत आणि तुम्ही मनापासून बाबाला मला ही तकलीफ आहे, दुःख आहेत, मला हे कष्ट आहेत, मी पशुपतीनाथ व्रत करेल. बाबा आपण माझे व्रत स्वीकार करावे. आज माझे हे काम अडकत आहेत. तर अशोक सुंदरीच्या जागेवर ते सफेद पुष्प आणि तांदूळाचा दाणा समर्पित करावा. व्रत जेव्हा येईल तेव्हा पण भोले बाबा पहिलेच कल्याण करून जातील. आपल्या मनात काही प्रश्न आलेले असतात तर ते पाहूयात. पशुपती व्रतामध्ये जे 6 दिवे लावले जातात त्यामध्ये वात गोल लावली पाहिजे की लांब लावली पाहिजे. तर गुरुजींनी कथेमध्ये सांगितलेले आहेत की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पार्वतीही आहेत आणि शिवजीही आहेत. दोघेही विराजमान आहेत. आपण दोन्ही प्रकारचे वात लावू शकतो. ज्या मंदिरात एकटी देवी असते त्या मंदिरात वातीचे क्रम असतात. पितरांची पूजा होत असते. लांब वातीचा क्रम असतो. पण जिथे देवादिदेव महादेव आहेत आणि पार्वतीही आहेत तिथे आपण गोलही वात समर्पित करू शकतो आणि लांबही वात समर्पित करू शकतो. तर पती पत्नी दोघेही पशुपती व्रत करत असेल तर दोघांची पूजाची थाली वेगवेगळी ठेवावीत. दोघांचा प्रसादही वेगवेगळा ठेवावा. कढईमध्ये आपण जो प्रसाद करत आहे त्या प्रसादातही 2 वाटे करायचे नाही. तुमच्या पतीचा प्रसाद वेगळा करायचा आहे आणि तो प्रसाद पूर्ण त्यांनाच द्यायचा आहे आणि तुमचा प्रसाद वेगळा करायचा आहे आणि तो प्रसाद पूर्ण तुम्हीच घ्यायचा आहे. कढईमध्ये प्रसादाचे 2 हिस्से करायचे नाही. तो प्रसाद बाबाला स्वीकार होत नाही. हे विशेष ध्यानात ठेवावे. ते व्रत बाबा स्वीकार करत नाही. ज्या दिवशी तुमचे व्रत राहील त्या दिवशी भगवान शंकरावर अर्पण केलेले बेलपत्र आणायचे नाही. ज्या दिवशी तुमचे पशुपती व्रत राहील भगवान शिवाचे पूजन करायला जाशाल आपण जे जल घेऊन येतो पिण्यासाठी ते प्यायचे नाहीत. तर पशुपती व्रतामध्ये जे दिवे घेतले जातात ते तुमची इच्छा असेल ते दिवे तुम्ही घेऊ शकता. पिठाचे घेऊ शकता किंवा मातीचेही घेऊ शकता. तुम्हाला वाटत असेल ते दिवे तुम्ही घेऊ शकता. फक्त ते तुपाचे घ्यावेत आणि प्रयत्न करावे की ते गोल वातीचे असेल तर ते अधिक चांगले असते. लांब वातीचे असेल तरीही टेन्शन घेण्याची जरूरत नाही, तेही चालतात. तर प्रयत्न करावे की ज्या दिवशी तुमचे पशुपतीचे व्रत असेल त्या दिवशी श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचे स्मरण करावे किंवा पंचाक्षर मंत्राचे स्मरण करावे. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब